लीलाला रोज दूधचपाती ठेवावी लागते तरच ती खाते. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी आपण शेडवर आलो. आल्या आल्या कोंबड्यांना तांदूळ टाकलं आणि शेळ्या चरायला बाहेर सोडल्या. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की लीलाला चपातीसोबत दूध नाहीये. म्हणून मग एका शेळीचं दूध काढलं आणि लीलाला दूधचपाती खायला दिली. त्यानंतर मी आणि माझा भाऊ नर्सरीमध्ये गेलो आंब्याची आणि चिकूची झाडं आणायला. तिथून आम्ही 3 आंब्याची आणि 1 चिकूचं झाड घेऊन शेडवर आलो. आल्यावर लगेचच खड्डे खून झाड लावण्यास सुरुवात केली. एक एक करून आम्ही 4ही झाडं व्यवस्थित जमिनीत लावून घेतली. आता शेळ्या या झाडांकडे जाऊ नयेत म्हणून मग लाकडाचं एक छान कुंपण तयार केलं. त्यानंतर आम्ही शेळ्या घेऊन चरायला गेलो. मित्रांनो, ही पांढरी शेळी सुद्धा विक्रीसाठी आहे आणि या इतर 2 शेळ्या पण विक्रीसाठी आहेत. या शेळ्या मंगळवारी मुरुडच्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जातील. परत मी चंद्राला पेंट ठेवली, तिचे दूध काढलं आणि निघालो घरी. भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा. धन्यवाद.